भारत माता की जय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपण आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण एक नातवंडांचा एक कौतुक सोहळा करायचा ठरवलं होतं. ठीक आहे, खूप काही जास्त त्याकरता व्हिडिओ आले नाहीत, कारण काही जणांच्या शाळेमध्ये कार्यक्रमच नव्हते. असंख्य नाना त्याला कारणं आहेत. त्याच्याबद्दल काहीही मला म्हणायचं नाही आहे. जे फक्त आले व्हिडिओज, त्यात एक नेहमीप्रमाणे एक कौतुकाचं आहे फक्त, आणि थोडा आश्चर्याचा सुखद धक्का मला सुनील कानडेकडून मिळाला. त्याच्या नातवंडाचा त्याने व्हिडिओ पाठवला. मला वाटतं झंकारचा मुलगा तो, आणि बाकी सुगंधाच्या दोन्ही नातवंडाचे छोटे असेल, एक तो ग्रुप डान्सचा असेल, असे व्हिडिओ आले. इतर जणांना म्हणजे काही जणांना इच्छा होती, परंतु ते शाळेत कार्यक्रम नव्हते. त्यामुळे ते ठीक आहे, जे आहेत ते आपण आता इथे तुमच्यासमोर ठेवतो आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या 1 मार्चला आपल्या या स्नेह ग्रुपला 5 वर्ष पूर्ण होतील. आता त्यानिमित्ताने नवीन काहीतरी थीममध्ये आपल्याला एक व्हिडिओ तयार करायचाच आहे. त्याचबरोबर मार्च नंतरचं जे आहे पिरियड, तो आपल्या SSC बॅचच्या 50वं वर्ष आहे ते. त्यानिमित्ताने मी आपल्याला म्हटलंच आहे, तुम्ही 16 सोमवार करता, मी 52 सोमवार करायचं ठरवलं आहे. तुमचं सहकार्य तिथे, आणि मी जर विसरलो तर आठवण करून देण्याचं काम तुमचं. आपण जे पूर्वी व्हिडिओज वेगवेगळ्या थीमच्या माध्यमातून आपण तयार केलेत, त्यातले काही निवडक 52 व्हिडिओ 52 सोमवारी आपल्यासमोर सादर करायचे आहेत. त्याला किती दाद मिळते हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न नाही आहे, परंतु ते बघताना नक्कीच आपण सगळे सुखावून जातो, आपल्याला आनंद होतो. कारण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मला वाटतं आपल्यापैकी अनुभव कुणालाच नव्हता, ना मला ना तुम्हाला. त्यामुळे ज्या काही त्रुटी, अजूनही मी म्हणत नाही की आपण एक्सपर्ट झालो, आपल्यातले काही ठराविकच आहेत. आता थोडक्यात सांगायचं तर त्या बाबतीत बिपिन आहे. बिपिनचा पहिल्यापासून अनुभव आहे, वेळोवेळी त्याचं सहकार्य मला म्हणजे सपोर्ट असतो. बाकी इतर आपण सगळे नवखेच होतो, नाही का? तरीसुद्धा ह्या आठवणी आपण ठेवल्यात व्हिडिओच्या रूपाने, त्या खरंच मी सांगितलं त्याप्रमाणे आपण कधीही ते स्नेह ग्रुपचं फेसबुक पेज किंवा यूट्यूबवरती गेलात तर आपल्याला सुद्धा बघताना मजा पण वाटते, आनंद पण मिळतो, आणि अरे हे आपण मी कसं जमवलं. यातले सगळे अनुभव नक्कीच मला अजूनही आठवतं. आपण याचे कुठचे 18 अध्याय केले होते भगवद्गीतेचे, बरोबर ना? तर ते 18 अध्याय करताना मला आठवतं सुरुवातीला पहिल्या ह्याच्यामध्ये थोडासा नयनाचा आवाजाचा प्रॉब्लेम येत होता. म्हणजे ते कसं सेटिंग करायचं पण आम्हाला कळत नव्हतं. असे असंख्य कॅमेराचा अँगल कसा करायचा, कसा लावायचा, बोलायचं कसं, आजूबाजूचे आवाज कसे हे करायचे, या अनेक टेक्निकल गोष्टी थोड्या थोड्या काय असे ना आपण एक शिकत आलो. आता त्यात आणखीन त्यामध्ये थोडी सुनीता जरा एक्सपर्ट झाली आहे. ती तिच्या बालपणीच्या किंवा मी म्हणेन तरुणपणीच्या जी काही तिची स्वप्न होती, एक चित्रपटसृष्टी असेल किंवा असेल, त्या दृष्टीने तिची घौडदौड चालू आहे, तिची वाटचाल चालू आहे. तर तिलाही आपल्याकडून शुभेच्छा आहेत. बाकी इतर आपण सर्वजण इथे ॲक्टिव्ह आहोतच, यापुढे पण राहूया. आणि मला वाटतं ह्या 5 वर्षाच्या कालखंडातील 5 वर्ष ज्यावेळी पूर्ण होतील त्यावेळी मला तुमच्याकडून खरंच काही ना काही, जी थीम असेल किंवा काय असेल, मला तुमच्याकडून प्रेम हवं आहे, तुमचे सपोर्ट हवं आहे. आणि मी कुठे चुकत असेल तर मला तेवढंच हक्काने मला सांगितलं तरी मला आनंदच होईल. आणि माझी इच्छा अशी आहे की हे 5 वर्ष म्हणजे ज्यावेळी 50 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी
आपण एक खूप महिने खूप वर्ष माझ्या पण थोडंसं शेड्यूल थोडं बिझी आहे, सगळं झालं आहे, पण आपण एक 2 दिवसाचा एक छानसा कुठेतरी आउटिंग नक्कीच करावं. कारण काही जणांनी ती एक इच्छा पण व्यक्त केली आहे. आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे की संख्या नाही महत्त्वाची, परंतु तिथे आपण एक छान एक निरागसपणे एक छानसा आपण आनंद घ्यावा असं मला वाटतं. तर चला तर बघू आपण आपल्या नातवंडांचं कौतुक करायला. पुनश्च तुम्हा सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुमचं सहकार्य, तुमचा मी म्हणेन तुमचा प्रतिसाद यापुढेही मिळत राहो. आपल्याला अजूनही खूप काही करायचं आहे, खूप काही करायची इच्छा आहे. डोक्यात अनेक नवीन नवीन कल्पना आहेत. मला माहिती आहे की पूर्वी इतकं आता सोपं नाही झालं. प्रत्येकाच्या व्यथा वेगवेगळ्या आहेत. कदाचित भाग घेणाऱ्यांची संख्या थोडी कमी पण होईल, कधी जास्त होईल, परंतु आपण आपलं कार्य नेटाने पुढे न्यायचं आहे आणि तुमचा सपोर्ट त्याकरता नक्की मिळेल याची मला खात्री आहे. आणि हो, मी त्या व्हिडिओमध्ये पण हे केलं आहे की थोडंसं सुनीता असेल, ते तुषार तृप्ती असतील, विनय कारले आहे, गोविंद गोवळकर आहे, विभा बर्वे आहे, नीलम आहे, म्हणजे ह्या सगळ्यांचा सहभाग, बिपिनचं तर मी नाव घेतलंच आहे आधी, तर ह्या सगळ्यांचा सहभाग आणि ह्यापेक्षा ह्याच्यामध्ये नावं अजूनही आता नवीन आलेली म्हणजे आपल्यातलीच कांचन खूप छान छान पोस्ट देत असते, सांगत असते. फक्त काही जणांना असं वाटतं की 1च द्यावेत, 2च द्याव्यात, 3च द्याव्यात. तर माझं तसं काहीही म्हणणं नाही आहे. आपण पूर्वी UV स्कूलमध्ये शिरताना तुम्हाला आठवतं, पोर्चमध्ये बाहेरच्या फळ्यावर दररोज सुविचार लिहिण्याची पद्धत होती. आता तो सुविचार 1 लिहिला आणि 10 लिहिले. त्यातला उद्देश एवढाच होता, ते त्यातलं वाचावं. ते वाचताना थोडासा तुमच्या डोक्यात प्रकाश पडत जातो. तशा ह्या पोस्ट पण अशा असाव्यात की त्याच्यातून भले आपल्याला काही चांगलं खाद्य मिळावं, आपल्या ज्ञानामध्ये किंवा आपल्या वागण्यामध्ये अगदी 1 ते 2% जरी फरक त्याच्यातून जाणवला तरी ते एक यशच असेल. तेव्हा कुणाचं मी नाव आता प्रशांत, हो प्रशांत तर आत्ता सध्या मॅग्नेट ग्रुपवरती त्याचा वावर खरंच इतका सुखदायक आहे. एक ग्रुपमध्ये असं वाटतं की चला ग्रुप हलता आहे सगळा. बाकी जयू, सुलभा या पण आहेतच सगळ्या, म्हणजे त्यांचं पण ते निदान महालक्ष्मीच्या दर्शनाने येतात. शिलाच्या पोस्ट दररोज सकाळच्या चांगल्या असतात. अशी कोणाची नावं मला पटकन नावं सगळी आठवणार पण नाहीत. इच्छा एवढीच आहे की आपण सगळ्यांनी कुठलाही रागलोप मनात न ठेवता व्यवस्थित प्रतिसाद द्या आणि आपण आपलं जे 5व्या वर्षाचं जे आहे 1 मार्चचं, त्याच्यासाठी जास्तीत जास्त सहभागी व्हावा हीच विनंती. नमस्ते. भारत माता की जय. गाई पुसायला नाक पुसल्या हाताला, ते आजीने पाहिले आजी आली सर तिने दिली एक तापड, कोण राहिले बसून सगळे गेले पळून, सगळे गेले पळून. The joy of rhythm and connection through Goa's heritage instrument, the Ghumar. It's time to celebrate this vibrant spirit through dance, presenting our next act as our learners of class Junior KGP brings alive the beats and energy inspired by the heart of Goan tradition. So please put your hands together and welcome our little performers from class Junior KGP. नादरे
घुमटाचा नाद गोय मुझे गोय रे और गोयचे निजाचे सुंदर ते मोगाळ मोळते गोय मुझे गोय रे और गोयचे निजाचे सुंदर ते मोगाळ मोळते घुम 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 रे घुम 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 घुमटाचा नाद रे घुमटाचा नाद घुमटाचा नाद रे घुमटाचा नाद भांगराची नाय मातीचे दाईज भांगराची नाय मातीचे दाईज पथिक उठका भाऱ्याचे सोबीत गाय पथिक उठका भाऱ्याचे सोबीत गाय चांदण्याचे गाय सूर्याचे गाय चांदण्याचे गाय सूर्याचे गाय चंद्राचे गाय माडाचे गाय चंद्राचे गाय माडाचे गाय झाडा पेडाचे हे आमचे गाय झाडा पेडाचे हे आमचे गाय घुम 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 रे घुम 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 घुमटाचा नाद रे घुमटाचा नाद घुमटाचा नाद रे घुमटाचा नाद संगीताच्या सुराचे घुमटा मुझे संगीताच्या सुराचे घुमटा मुझे गोड 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 घुमटा मुझे गोड 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 घुमटा मुझे घुम 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 रे घुम 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 घुमटाचा नाद रे घुमटाचा नाद घुमटाचा नाद रे Wasn't that a wonderful celebration of Goa's rich musical soul? One, two. From the early beats of the Ghummat to the joyful moments of our little performers, the spirit of Goa truly echoed on stage.